Hello students, now we have seen earlier the different uses of potentiometer. आपण याच्या आधीच्या पिरियडमध्ये डिफरंट युजेस पाहिलेले आहे. पेज नंबर 223 पर्यंत आपण पाहिलेला आहे. त्याच्यावर आपण अनेक प्रकारचे युजेस पाहिले, पण हे सगळे काय होते तर लॅबोरेटरी युजेस होते. आणि हे सगळेच्या सगळे युजेस जे आहे याचे हे आपण लॅबोरेटरीमध्ये परफॉर्म करणाऱ्या एक्सपेरिमेंटचे नावं आहेत. समजा ते आपण पुढं करणार आहोत, आपल्या रेकॉर्डमध्ये तुम्हाला ते दिसेलच. ते झाले सगळे लॅब युजेस. आता प्रॅक्टिकली बाहेर जर आपण कुठे पोटेन्शियोमीटर जर वापरतो म्हटलं तर पोटेन्शियोमीटर बाकीच्या डिव्हायसेससोबत कनेक्ट करून आपण वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे ॲप्लिकेशन्स मिळवू शकतो. आणि ते खूप महत्त्वाचे आहे. आणि ते काही जनरल ॲप्लिकेशन आहे एकदम, जे आपण आतापर्यंत पाहिलेले आहे. उदाहरणार्थ समजा पहिलं जर मी पाहतो म्हटलं ॲप्लिकेशन, तर ते आहे व्होल्टेज डिवायडर. आता आपल्याला माहीत असतं की आपण सिरीजमध्ये जर कोणत्याही प्रकारचे रेजिस्टन्सेस लावले तर व्होल्टेज डिवाइड होतो, आणि पॅरललमध्ये जर लावले तर करंट डिवाइड होतो, आपल्याला माहीत आहे. तर सिरीजमध्ये जे व्होल्टेज डिवाइड होते ते आपल्याला थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. आणि आता मी इथे जे डायग्राम काढलेली आहे ती समजून सांगतो, त्यानुसार व्होल्टेज कसं डिवाइड होते ते लक्षात ठेवा. डायग्राम एकदम सोपी आहे. ए पासून बी पर्यंत आपलं पोटेन्शियोमीटर वायर आहे. सुरुवातीला आपण प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर शिकलो होतो, त्यावेळेस आपण जो वायर घेतला होता तो समजा इथे आता मी स्ट्रेट ए पासून बी पर्यंत घेतलेला आहे. त्याची लेंथ कॅपिटल एल एवढी आहे. आता हा जो वायर आहे, हा वायर ए पासून बी पर्यंत कॅपिटल एल एवढ्या लांबीचा आहे. हा वायर याच्या ए पॉइंटवर पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी किंवा ईएमएफचा सोर्स एप्सिलॉन, आणि बी पॉइंटवर निगेटिव्ह टर्मिनल बाय रेजिस्टन्स आर, म्हणजे रेजिस्टन्स आर एक मधात कनेक्ट केलेला आहे. त्यानुसार आपल्याला व्होल्टेज मिळणार, नाहीतर मग व्होल्टेज मिळणार नाही, कारण रेजिस्टन्स असल्याशिवाय व्ही इक्वल टू आय आर या इक्वेशननुसार आर जर 0 झाला तर व्ही 0 होईलच. म्हणून इथे रेजिस्टन्स आपल्याला कनेक्ट करावंच लागते. मग आपण इथे काहीतरी रेजिस्टन्स कनेक्ट केला आणि त्याच्या थ्रू इकडे निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट केला बीला. आता मला काय दिसते की मधात एक कोणतं तरी मी डिव्हाइस लावलेलं आहे. कोणतं पण डिव्हाइस असू शकते. हे ज्या डिव्हाइसमध्ये आपल्याला व्होल्टेज कंट्रोल करण्याचं किंवा व्होल्टेज कमी जास्त करण्याचं काम पडू शकते, असं डिव्हाइस, त्याला आपण कोणतेही डिव्हाइस आपण कन्सिडर करू. कोणत्या प्रकारचे किट असतात, कोणते एक्सपेरिमेंट असतात, किंवा कोणत्या प्रकारचं आपलं रिसिव्हर किंवा ट्रान्समीटर सर्किट असते जे आपल्या टी व्हीमध्ये राहते. अशा प्रकारचे अनेक सर्किट्स असतात, त्याच्यामध्ये आपल्याला व्होल्टेज कमी जास्त करण्याचं काम पडू शकते. अशा वेळेस आपण त्या ठिकाणी ते जर डिव्हाइस लावलेलं असेल तर काय होईल. आता आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक वाक्य वाचून दाखवतो, तिकडे लक्ष द्यायचं. द व्होल्टेज V divides in proportion of lengths L1 and L2 as shown in the figure. तर व्होल्टेज डिवायडर म्हणजे काय, तर समजा आता व्होल्टेजचा जो सप्लाय दिलेला आहे, हा सप्लाय पूर्णपणे पाहिजे नाही, तर तो सुरुवातीपासून म्हणजे जसं आपण डिव्हाइस सुरू करतो तेव्हापासून कमीपासून तर जास्तपर्यंत किंवा जास्तपासून तर कमीपर्यंत अशा प्रकारे मला व्होल्टेज पाहिजे असेल तर मी काय करणार, तर मी हे व्होल्टेज डिवायडर सर्किट वापरणार. आणि डिव्हाइस जे ए ला कनेक्टेड आहे, जे हायर टर्मिनलला कनेक्टेड आहे, हायर पोटेन्शियलला, त्याचा दुसरा जो टर्मिनल आहे तो पी या पॉइंटवर कुठेतरी मी आणला तर मला सर्किटमध्ये ए पासून तर पी पर्यंत एवढ्या लेंथसाठी L1 एवढ्या लेंथसाठी असणारा व्होल्टेज मिळणार. आणि तेच व्होल्टेज या डिव्हाइसमधून पास होणार. आता मी जर पी पॉइंट वाढवला, इकडे कुठेतरी स्लाइड केलं याला, आणि इथून कुठपर्यंत इथपर्यंत जर आणला मी हा पी पॉइंट, तर माझ्या असं लक्षात येईल की या डिव्हाइससाठी ए पासून तर जास्त असणाऱ्या लेंथसाठी जो व्होल्टेज मिळेल, जिथं रेजिस्टन्स वाढलेलं असेल, कारण की वायर जेवढा जास्त लांबीचा घेतला आपण तेवढं रेजिस्टन्स जास्त राहते, कारण रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द वायर. हे आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहोत. रेजिस्टन्स म्हणजे काय त्याच्यामध्ये मग आपण कॉन्स्टंट क्वांटिटी रो वापरली होती, ज्याला आपण रेजिस्टिव्हिटी असं म्हटलं होतं, किंवा स्पेसिफिक रेजिस्टन्स, आठवते. तर तो रिलेशन, तो जो लॉ आहे किंवा तो रिलेशन जे आहे ते आपल्याला आठवायचं आहे. अशा प्रकारे मी पी पॉइंट कमी जास्त करत
L1 लेंथ कमी जास्त करू शकतो आणि रिक्वायर्ड व्होल्टेज या डिव्हाइससाठी जेवढं पाहिजे तेवढं इथे त्याला अप्लाय करू शकतो. बरोबर आहे की नाही? हे झालं व्होल्टेज डिवायडर, म्हणजे व्होल्टेज इथे डिवाइड झालं. पूर्ण ए पासून बी पर्यंत असणाऱ्या टोटल लेंथसाठी जे व्होल्टेज आहे ते पूर्णच्या पूर्ण न वापरता जेवढं व्होल्टेज रिक्वायर्ड आहे तेवढ्या प्रमाणात मी लेंथ सिलेक्ट करून तेवढं इथे वापरू शकतो. हे झालं व्होल्टेज डिवायडर. एकदम सोपी गोष्ट आहे ही. व्होल्टेज डिवाइड होत जाते, कमी जास्त होत जाते. तुम्हाला पोटेन्शियोमीटरची एक ॲक्टिव्हिटी आहे, त्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला हे लक्षात येईल. तुम्ही ते परफॉर्म करून पहा. सेम अशीची ॲक्टिव्हिटीची आपली डायग्राम आहे, तुम्ही तुमच्या रेकॉर्डमध्ये पाहू शकता पोटेन्शियोमीटरची ॲक्टिव्हिटी. दुसऱ्या नंबरचं ॲप्लिकेशन हे आपण नेहमी वापरतो. समजा एखादा रेडिओ आहे किंवा एखादा टेप आहे, त्याला अशा प्रकारे बटणं असतात, काही चॅनलच्या बटणं असतात, एक व्हॉल्यूमचे बटन असतं. आता सांगा व्हॉल्यूम म्हणजे काय? तर व्हॉल्यूम म्हणजे आतमध्ये त्या व्हॉल्यूमच्या बटनला, या व्हॉल्यूमच्या बटनला जर मी झूम करून पाहिलं आतमध्ये, तर मला असं दिसेल की व्हॉल्यूमच्या बटनला आतमध्ये असा वायर गुंडाळलेला आहे. त्या वायरला वर जी बटन आहे त्याचा जो नॉब आहे तो असा टच केलेला आहे. तुम्ही जसं जसं या बटनला असं फिरवता त्यावेळेस तो जो नॉब आहे तो असा याला टच होत जातो. म्हणजे मी जर याला लांब करतो म्हटलं या वायरला, तर तो वायर असा लांब जर झाला समजा पूर्ण, तर तो नॉब असा इथून टच करत जाईल अलीकडे, किंवा व्हॉल्यूम वाढवला तर असा इकडे जाईल. म्हणजे आपण जे काही सर्किट या वायरच्या दोन्ही टर्मिनल्सला लावलेलं आहे आतमध्ये, ते सर्किट ह्या बटनच्या नॉबला कनेक्ट होणाऱ्या वायरसाठी कमी जास्त प्रमाणात व्होल्टेज प्रोव्हाइड करेल. म्हणून मग ऑडिओ सिग्नल जे येऊन आलेले आहे ते कमी किंवा जास्त प्रमाणात आपल्याला कमी किंवा जास्त होणाऱ्या व्होल्टेजसाठी मिळेल. लक्षात आलं? म्हणजे हा जो वायर आहे याच्या व्हॉल्यूमच्या बटनच्या आतमधला जो वायर आहे तो वायर मी असा गुंडाळलेला आहे, इथे बटनच्या मागे गुंडाळलेला आहे. तो कोणत्याही प्रकारच्या बटन मध्ये तुम्ही पाहायचं हे तुमच्या लक्षात येईल. जाड वायर असेल तर कमी गुंडाळलेला असतो, बारीक असेल तर जास्त गुंडाळलेला असतो. त्याला मी सरळ केलं असं, आणि ह्या बटनला जो नॉब लावलेला आहे त्याच्यामुळे ही बटन फिरवली तर तो नॉब टच होत असा फिरतो. तो नॉब जर मी इथे पाहिला तर बटन फिरवताना तो असा टच होत बाहेर किंवा आतमध्ये येईल. असं इमॅजिन करा. म्हणजेच काय झालं की इथून इथपर्यंत सर्किट होतं, पण आपण सिलेक्ट केलं इथून इथपर्यंतचा वायर. नंतर आपण नॉब फिरवत गेलो व्हॉल्यूमचा, तर जास्त सिलेक्ट झालं. जास्त सिलेक्ट झालं तर आपल्याला आवाज जास्त मिळाला. म्हणजे लक्षात आलं की नाही? तर असं तुम्हाला मी बटनच्या आतमध्ये आपल्या लॅबमध्ये असणारं दाखवून देईल की रेजिस्टन्स कसं कमी जास्त होतं. जसं रेजिस्टन्स तुमचा कमी होत जाईल तसं तुमचा करंट वाढत जाईल. करंट वाढत गेला म्हणजे व्होल्टेजचा इफेक्ट किंवा जो आपल्याला ऑडिओ सिग्नल जो मिळत आहे त्याचा इफेक्ट वाढत जाईल, म्हणजे व्हॉल्यूम वाढत जाईल. अशा प्रकारे ह्या गोष्टी इथे घडतात जिथे आपण रेडिओ किंवा टेप किंवा कोणत्याही प्रकारचं जे डिव्हाइस आहे जिथे आपण व्हॉल्यूम कंट्रोल करण्यासाठी बटन लावतो त्याला आपण ऑडिओ कंट्रोल डिव्हाइस असं म्हणतो. ते आपण पोटेन्शियोमीटर म्हणून वापरू शकतो किंवा त्या बटनला पोटेन्शियोमीटरच म्हणतात. लक्षात आलं की? ते झाला दुसरा यूज त्याचा. लक्षात आलं? तिसरा यूज मोशन किंवा पोटेन्शियोमीटरचा सेन्सरचा यूज आहे. आता हा जो यूज आहे हा पहिल्यांदा असणारा सर्वात महत्वाचा यूज हा होता जो सगळ्यात पहिले पोटेन्शियोमीटरचा वापरण्यात आला. नंतर हा लेटेस्ट यूज आहे. पुस्तकामध्ये एक वाक्य दिलेलं आहे ते मी वाचतो, तिकडे लक्ष द्या आज तुम्ही. पोटेन्शियोमीटर ॲज अ सेन्सरमध्ये, इफ स्लाइडर ऑफ पोटेन्शियोमीटर इज कनेक्टेड टू द मूव्हिंग पार्ट ऑफ द मशीन. म्हणजे एखादी मशीन आहे आणि ती मोशनमध्ये आहे, त्याच्या मूव्हिंग पार्टला जर मी पोटेन्शियोमीटरचा जो स्लाइडर असतो म्हणजे ती जी जॉकी असते जे आपण फिरवत असतो, ज्याला जे आपण म्हटलं होतं मागच्या पिरियडमध्ये, ती जॉकी जर मी फिरवत आहोत ज्याला कनेक्टेड आहे एक वायर ज्यानुसार मला नल पॉईंट मिळतो, L1 L2 लेंथ आपण काढतो, ते स्लाइडर आहे असं म्हणू आपण. ते जर मी कनेक्ट केलं त्या मूव्हिंग मशीनला, इट कॅन वर्क ॲज अ मोशन सेन्सर. म्हणजे मोशन जशी जशी त्या एखाद्या व्हेकलची किंवा एखाद्या मोशनमध्ये असणाऱ्या पार्टची होत जाईल, जसं जशी मोशन झाली तसतसा स्लाइडर जो आहे तो त्या ठिकाणी असणाऱ्या वायरला कमी जास्त प्रमाणात टच करत जाईल.
आणि त्याप्रमाणे स्मॉल डिस्प्लेसमेंट जरी झालं मुव्हिंग पार्टचं तर त्याच्यामुळे चेंजेस पोटेन्शियलमध्ये आपल्याला जास्त मिळतात, कारण की व्होल्टेज कमी जास्त होते. ॲक्च्युअली सर्व ठिकाणी जो यूज आहे तो हाच आहे, व्होल्टेज कमी जास्त करणे. एखाद्या मोशनमध्ये असणाऱ्या पार्टसाठी मी जर असं म्हटलं की अशा एखादी मोशनमध्ये या ऑब्जेक्टला मी असं मोशनमध्ये टाकलं इथपर्यंत आणि तो स्लायडर जो आहे तो ह्या आयर्नचा पाथ आहे, याचा आयर्नचा पाथ आहे काहीतरी, आणि याला इथे कुठतरी लावून ठेवलेला आहे. त्या जॉकीला, जॉकी अशा प्रकारची असते, तिला असं जर मी लावून ठेवलेला आहे, तो वायर आहे आपला दुसरीकडे करंट झालेला, हा आपला ए पॉइंट आहे आणि हा आपला बी पॉइंट. मोशन सेन्सर म्हणजे हा मोशनचा सेन्सर झाला. म्हणजे आता जर मी ही ऑब्जेक्ट जी आहे, जी पण मेटलची आहे, ती जर अशी इथून इकडे जात असेल तर याचा अर्थ काय झाला की तुमचा जो स्लायडर आहे त्याचं या मशीन पासूनचं जे डिस्टन्स आहे ते कमी 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 होऊन राहिलं. म्हणजे सिलेक्शन इथून इथपर्यंतच्या वायरचं होईल, त्याप्रमाणे व्होल्टेज अप्लाय होईल. हा जर समोर सरकले, ही जर मुव्हिंग बॉडी समोर सरकली इथपर्यंत आली तर आता आपलं सर्किट इथून इथपर्यंतच झालं वायरमध्ये, म्हणजे सर्किटमध्ये असणारा वायर हा कमी झाला, म्हणजे पुन्हा व्होल्टेज कमी जास्त होऊन राहिले इथे. म्हणजे शेवटी जो यूज आहे तो हाच आहे, जो दोन्हीकडे आहे. म्हणजे नेहमी व्होल्टेज कमी जास्त करून जसं जसं मोशन म्हणजे जसं जसं डिस्प्लेसमेंट होत जाईल या बॉडीचं, तसं तसं व्होल्टेज कमी आणि जास्त होत जाईल. डिस्प्लेसमेंट इकडे किंवा इकडे झालं तर हेच त्याच्यामध्ये दिलेलं आहे. अशा प्रकारे हा याच्या सेन्सर सारखा काम करेल, कारण की याला काही कनेक्ट आहे असं दिसत नाही, पण ऍक्च्युअली कनेक्शन आपण लावलेलं असतं. म्हणजे लक्षात आलं. अशा प्रकारे व्होल्टेज कमी असते, इथेही होते, इथेही होते आणि इथेही, तिन्ही ठिकाणी होते. अप्लिकेशन सेम आहे, फक्त वेगवेगळ्या प्रकारे वापरण्यात आलेला आहे. ते ऑडिओ कंट्रोल केला, इथे मोशन कंट्रोल झाली आणि इथे व्होल्टेज कमी असतं. लक्षात आलं. तर हे तीनच्या तिन्ही जे अप्लिकेशन्स आहे हे थोडेसे वाचून घेणे. त्यानंतर खाली ॲडव्हान्टेजेस दिलेले आहेत. सर्वांनी पुस्तकात पेज नंबर 224 बघा. एकदम सोपे ॲडव्हान्टेजेस आहे आणि परीक्षेत कधी कधी विचारल्या जातात 2 मार्कांसाठी 4 ॲडव्हान्टेजेस अशा प्रकारे विचारल्या जातात. ठीक आहे, लक्ष द्या थोडंसं. पहिला ॲडव्हान्टेज आहे पोटेन्शियोमीटर इज मोर सेन्सिटिव्ह दॅन अ व्होल्टमीटर. आपण सुरुवातीला जेव्हा पोटेन्शियोमीटर शिकलो तेव्हा मी तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये सांगितलेलं आहे की पोटेन्शियोमीटर हे का वापरलं जाते. व्होल्टमीटरमध्ये आयडियल व्होल्टमीटर हा राहत नाही, तो कोणत्या ना कोणत्या प्रमाणात रेजिस्टन्स जो आहे किंवा करंट जो आहे तो त्यातला ड्रॉ करतो काही प्रमाणात, म्हणून मग व्होल्टेज परफेक्टली पूर्ण अप्लाय होत नाही आणि म्हणून तेवढं आपल्या रीडिंगमध्ये येत नाही. म्हणूनच आपण इथे पोटेन्शियोमीटरचा शोध लावला गेलेला आहे आणि म्हणून आपण ते वापरतो. बरोबर आहे. आणि ते व्होल्टेजपेक्षा म्हणजे व्होल्टेज जसं मेजर केलं जाईल व्होल्टमीटरमध्ये त्यापेक्षा चांगल्या प्रकारे पोटेन्शियोमीटरमध्ये आपण मोजू शकतो. हे आपण आपल्या एक्सपेरिमेंटमध्ये पाहणार आहोत. पोटेन्शियोमीटरचा एक्सपेरिमेंट आपल्याला आहे आणि व्हेरी स्लाइट चेंज जो आहे तो सुद्धा केला आपण तर खूपच कमी प्रमाणात आपल्याला व्होल्टेज कमी जास्त होताना पॉईंटमध्ये दिसून येते, जे ॲब्रप्टली एकदम चेंज होते व्होल्टमीटरमध्ये. दुसरं म्हणजे अ पोटेन्शियोमीटर कॅन बी यूज्ड टू मेजर अ पोटेन्शियल डिफरन्स ॲज वेल ॲज एन EMF ऑफ द सेल. व्होल्टमीटर ऑलवेज मेजर्स टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. हे लक्षात ठेवा. व्होल्टमीटर हे कधी पण काय मेजर करते तर कोणत्या तरी डिव्हाइसच्या अलॉंग किंवा त्याच्या अक्रॉस असणारं व्होल्टेज मेजर करण्यासाठी त्याच्या टर्मिनल्सला लावतो आपण. म्हणून ते टर्मिनल म्हणजे शेवटच्या ठिकाणी लावलेलं व्होल्टेज फक्त व्होल्टमीटरमध्ये मोजता येते. मधातून कुठूनच आपण ते मोजू शकत नाही. पण पोटेन्शियोमीटर असं आहे की ज्याच्यामध्ये पुढचं त्या वाक्यामध्ये बघा, ॲज इट इज ड्रॉ सम करंट, कारण की ते काही प्रमाणात करंट ड्रॉ करते म्हणून ते EMF साठी वापरू शकत नाही, कारण की EMF हे खूप स्मॉल राहते कोणत्याही सेलचं. ते आपल्याला याच्यात मोजता येणार नाही, कारण की तेवढ्या प्रमाणात जर करंट ड्रॉ झाला तर ते व्होल्टेज येतच नाही आपल्या व्होल्टमीटरमध्ये. म्हणून आपण पोटेन्शियोमीटर वापरतो ज्याच्यामध्ये स्मॉल करंट म्हणजे कोणत्याही प्रमाणात स्मॉल व्होल्टेज जरी अप्लाय होत असेल ते पण येते, कारण की ते जास्त सेन्सिटिव्ह आहे. तर हे आपण पाहू करून लॅबमध्ये, तर तुमच्या आणखी जास्त लक्षात येईल की व्होल्टमीटरपेक्षा पोटेन्शियोमीटर किती जास्त कामाचं आहे आपल्या. तिसरा यूज म्हणजे मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स ऑर EMF इज व्हेरी ॲक्युरेट इन द केस ऑफ द पोटेन्शियोमीटर. तर तिसऱ्यामध्ये आपल्याला हेच दाखवलेलं आहे की व्हेरी स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द ऑर्डर ऑफ 10⁻⁻⁶ म्हटलेलं आहे. म्हणजे 10⁻³ असं जर म्हटलं आपण तर तो झाला
मिली व्होल्ट एवढा करंट, 10⁻⁻6 म्हणजे झाला तो मायक्रो व्होल्ट एवढा करंट, एवढा व्होल्टेज, बरोबर आहे की नाही. म्हणजे एवढं कमीत कमी असणारं व्होल्टेज सुद्धा आपल्याला पोटेन्शियोमीटरमध्ये मोजता येते. जसं पॉईंट नंतर 0,0,0,0 म्हणजे 5 टाइम्स 0 झाल्यानंतर सुद्धा 1 जर असेल, एवढं व्होल्टेज सुद्धा आपल्याला चेंज जर झालं तर ते आपल्याला याच्यामध्ये मोजता येते. एवढा चेंज आपल्याला व्होल्टमीटरमध्ये सहसा मोजता येत नाही. त्यासाठी मग डिजिटल व्होल्टमीटर वापरतात. डिजिटल जरी वापरलं तरी ते जास्तीत जास्त मिली व्होल्टपर्यंतचा चेंज दाखवतो. मग मायक्रो व्होल्टमीटर आपल्याला वापरावं लागतं. मग त्याची रेंज कमी असते, काहीतरी 0 पासून तर 50 मायक्रोपर्यंतच असते. म्हणून त्यामुळं आपल्याला त्याची रेंज कमी पडते. म्हणून त्याच्यापेक्षा खूप चांगलं फायदेशीर हे आपलं पोटेन्शियोमीटर आहे. आता थोडंसं त्याचे डिमेरिट्स पण आहे, ते पाहू आपण. पोटेन्शियोमीटर इज नॉट पोर्टेबल. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण पोटेन्शियोमीटर पाहिलेलं आहे. पोटेन्शियोमीटर तुम्हाला पहिल्या डेरिव्हेशनमध्ये मी दाखवलं होतं. पोटेन्शियोमीटरची साईज जर पाहिली आपण तर आपल्याला असं दिसते की खूप मोठी आहे. दिस इज द पोटेन्शियोमीटर अँड दिस पोटेन्शियोमीटर कॅरीज हाऊ मच. दिस पोटेन्शियोमीटर कॅरीज हिअर 600 सेंटीमीटर. दिस इज 100 सेंटीमीटर. देन टर्न बॅक 200, 300, 400, 500 अँड देन 600. 600 सेंटीमीटरचा हा वायर आहे आणि या वायरला कॅरी करायसाठी कमीत कमी 1 मीटर लांब एवढा हा लाकडाचा तुकडा आपल्याला लागत आहे. याला नेहमी इकडून तिकडे कॅरी करून आपल्याला होणार नाही, हे कठीण जातं. पण आपण जर व्होल्टमीटर पाहिलं तर व्होल्टमीटर हे एक खूप छोटंसं ॲपरेटस आहे. हे आपल्याला इकडून तिकडे कॅरी करणं सोपं जातं. म्हणजे दिस इज पोर्टेबल बट दॅट इज नॉट पोर्टेबल. हे सर्वात मोठा त्याचा डिमेरिट किंवा ज्याला आपण ड्रॉबॅक असं म्हणू शकतो ते आहे. अँड डायरेक्ट मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स ऑर EMF इज नॉट पॉसिबल. हां, डायरेक्टली आपण PD पोटेन्शियल डिफरन्स किंवा EMF मोजू शकत नाही. ते आपण त्या वायरमधून पास केल्यानंतरच मोजू शकतो, बरोबर आहे ना. A आणि B पॉईंटच्या मधातच कुठं ना कुठं आपल्याला ते टच करून ते मोजता येईल. डायरेक्टली आपण ते मोजू नाही शकत. पण व्होल्टमीटरमध्ये कसं आहे की 2 कनेक्शन सरळ दिलेले आहेत. याचं स्ट्रक्चर आपण जस्ट याच्यानंतरच्या पिरियडमध्ये पाहणारच आहोत. पण याच्यामध्ये डायरेक्ट 2 टर्मिनल दिलेलं आहे. याला डायरेक्टली आपण लावलं की सरळ व्होल्टेज आपल्याला दिसते इथे. पण तसं नाही आहे. त्याच्यामध्ये आपल्याला त्याला सर्किटमध्ये कनेक्ट करावं लागते आणि नंतर मग आपल्याला ज्या ठिकाणी आपण जॉकी फिरवतो त्या ठिकाणी व्होल्टेज कमी आणि जास्त होताना दिसून येते. लक्षात आलं की नाही. तर असे काही डिमेरिट्स पण त्याचे आहेत. तर आपण आता मेरिट्स आणि डिमेरिट्स दोन्ही लक्षात ठेवू. ॲडव्हान्टेजेस आणि डिमेरिट्स जरी खूप ॲडव्हान्टेजेस आहेत पण जास्तीत जास्त मला असं वाटते की त्याचा यूज जो आहे तो लॅबॉरेटरीमध्ये व्हेरिफिकेशन, वेगवेगळ्या प्रकारच्या लॉजचं किंवा पोटेन्शियोमीटरचं अप्लिकेशन कुठे कुठे होऊ शकते त्याचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी जास्तीत जास्त कामात तो पडतो आपल्याला. लक्षात आलं. तर इथपर्यंत सर्वांनी वाचून घेणे. पुढच्या पिरियडमध्ये आपण याचा यूज म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर म्हणजे काय आणि गॅल्व्हॅनोमीटरला ॲमीटरमध्ये किंवा व्होल्टमीटरमध्ये कसं कन्वर्ट करता येईल ते पाहू. लक्षात आलं. इथपर्यंत सर्वांनी वाचून घेणे.